गणित मित्र आयोजित चला नवोदय व स्कॉलर बनूया या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी व्हावी, उत्तम अभ्यास व्हावा या दृष्टीने आम्ही गणित मित्राच्या मार्फत हे आपल्यासोबत संवाद साधतोय. मागील आठवड्यात आपण गणित या विषयावरती खूप 2 तासिका घेतल्या ज्यामध्ये आपण गणित, संख्या वाचन, लेखन आणि स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित रूप हे घटक पाहिले. आज आपण मराठी या घटकावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. आता काही माझ्यासोबत इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत, जसं आता अर्चित बोलला की मी इंग्लिश मिडियमला आहे. काही सेमी इंग्लिश मिडियमला असतील. जर इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल तर त्याला नवोदयला भाषा हा विषय नसतो. भाषा या विषयाऐवजी त्याला इंग्लिश भाषेमध्ये मराठीच्या ऐवजी इंग्लिश हा घटक असतो. पण जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा मंथन सारख्या काही स्पर्धात्मक परीक्षा असतात त्यावेळेस मराठी हा विषय सर्वांना कंपल्सरी असतो. मराठी हा सेमी इंग्लिश माध्यमांसाठी तिथे तृतीय भाषा म्हणून सहभागी असतो. मग अशा वेळेस आपल्या मराठी भाषेतील एक महत्वाचा घटक आपल्या सगळ्यांना सामोऱ्याला जावं लागतं, तो म्हणजे उतारा वाचन. जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सांगेल की तुमचा इंग्लिश या तासिकेमध्ये पॅसेज रिडिंग हा स्पेशल टॉपिक होणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आजच मराठीमध्ये उतारा वाचन समजून घेतलं आणि तुम्हाला भविष्यात पुन्हा इंग्लिशमध्ये ते समजून सांगणार आहेत की नाही. तर इंग्लिशचे जे आपले एक्सपर्ट आहेत ते आपल्याला पॅसेज रिडिंग हा सेपरेट टॉपिक शिकवणार आहेत. आज मराठीमध्ये उतारा वाचन आपण हा मराठी माध्यमाच्या तसेच सेमी इंग्लिश जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचा हा घटक आहे. पण जे इंग्लिश माध्यमातील विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा आजचा संपूर्ण तास व्यवस्थित करा, कारण आपली मातृभाषा मराठी आहे. आपण महाराष्ट्रात राहतो. ह्या मराठीच्या संदर्भात आपल्याला जर 4-5 ओळींचा एखादा उतारा आला, आपण अभ्यास करताना सुद्धा जेव्हा वाचन करतो तर त्यावरती आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विचारले जातात. तर त्यावेळेस कोणकोणते घटक महत्वाचे आहेत या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत. तर उतारा वाचन म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेऊया. उतारा वाचन म्हणजे आपल्याला नवोदय परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत किंवा तुम्ही भविष्यात पुढे जाऊन एमपीएससी यूपीएससी द्याल तर त्यामध्ये सुद्धा उतारा म्हणजे एक 6 ते 7 ओळींचा एक प्रसंग, एक कथा, एक संवाद, एक घटना, एक माहिती किंवा वर्णन अशा स्वरूपात आपल्याला माहिती दिली जाते आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्यावरती आधारित काही प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचं स्वरूप काय आहे, प्रश्न सोडवायचा कसा या संदर्भात आज आपण सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. नक्की उतारा वाचनामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तसा हा घटक पाहिला तर खूप सोपा आहे, पण हा घटक तेवढाच जास्त वेळ सुद्धा आपला घेतो. तर हा वेळ आपल्याला वाचवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा वापर करायला हवा, तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याआधी एकच मिनिट, काही विद्यार्थ्यांनी हँड रेस केलेत. ओके, लोअर हँड्स. ठीक. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही मला सांगा की आज आपण उतारा वाचनामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टींवरती माहिती घेतोय. आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊया की आपल्याला उतारा वाचन कसा येतो आणि त्यावरती आपल्याला प्रश्न कसे सोडवायचे आहेत. मग त्यानंतर आपण महत्वाचे मुद्दे लिहून घेऊया. चालेल? आता उतारा वाचन कसा करायचा ते आधी सांगतो. आता हा एक उतारा तुमच्या सर्वांच्या समोर स्क्रीनवर दिसतोय. मी सर्वांना सांगेल की चला वाचूया बरं. प्रत्येक जण मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा हा उतारा. किती वेळ लागतोय आपण बघूया. उतारा वाचन झालं की चॅट बॉक्स मध्ये सी हा ऑप्शन टाका, म्हणजे माझा कंप्लीट झालाय. वाचा हा उतारा. मला बघूया कोणाचं वाचन फास्ट आहे. हा, इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा मराठी वाचनाची सवय लावावी लागेल, त्यामुळे त्यांनी सुद्धा हा उतारा वाचा. ओके, सिद्धेश, सान्वी, शेअर मार्केट, विवेक, अर्णव, धनु, श्रुती, प्राची, आराध्या, कार्तिकी, योगीराज, अर्णव,
श्यामल, प्रणव, धनेश, कामिनी, सुमेधा, अपर्णा, कार्तिक. ओके. राघव, मला तुझीच अपेक्षा होती, तू केव्हा सी दाबतोस. अर्चित, अकरे, श्रीनिधी. आता तुम्ही उतारा वाचला. आता उतारा वाचन म्हणजे पहिल्यांदा आपण प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्याआधी उतारा वाचनाच्या काही सोप्या पद्धती समजून घेऊया. वाचन कसं करायचं, आता तुम्ही वहीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी लिहून ठेवणार, जे माझ्यासोबत मी जे तुम्हाला स्क्रीनवरती लिहून देणार आहे. पहिल्यांदा, वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे वाचन तुम्ही किती मोठे व्हा, आयुष्यभर तुम्हाला वाचन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळते, पुस्तकं मिळतात, तेव्हा तुम्हाला वाचन करत राहावं लागतं. तर त्यावेळेस वाचताना तुम्ही कशा पद्धतीने वाचतात. मी तुम्हाला 3 प्रकारे वाचन करून दाखवतो हं. 2-3 प्रकारे. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगा मला की कोणत्या पद्धतीने योग्य वाचलं. आता मुलं जशी वाचतात तशी काही मुलं. राम आणि श्याम दोघे मित्र होते. एकदा ते नदी किनारी, असं काही मुलं वाचतात. काही मुलं असे वाचतात बघा. राम आणि श्याम दोघे मित्र होते. एकदा ते नदी किनारी. आणि आता थर्ड मी एकदा वाचून दाखवतो. राम आणि श्याम दोघे मित्र होते. एकदा ते नदी किनारी फिरायला गेले. नीट. नदीच्या सुंदर दृश्याने ते दोघेही आनंदित झाले. रामने नदीत एक दगड फेकला आणि पाण्याच्या लाटा पाहू लागला. श्यामने त्याला सांगितले, नदीत दगड टाकून पाणी खराब करू नये. रामला त्याची चूक समजली आणि त्याने श्यामची माफी मागितली. दोघांनी मिळून नदी किनारी स्वच्छता केली आणि घरी परतले. चला, पहिलं वाचन योग्य होतं, दुसरं वाचन योग्य होतं का तिसरं वाचन योग्य होतं, कोणतं? तुम्ही हे पण दाखवू शकतात स्क्रीनवरती, फिंगर्स पण दाखवू शकतात. बोट. ओके, थर्ड वाचन माझं करेक्ट होतं. आता मग तुमचं वाचन कोणतं होतं ते सांगा बरं. फर्स्ट, सेकंड या थर्ड तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगा. तुमचं वाचन कोणतं होतं? सेकंड. ओके, सेकंड. खरं सांगायचं, ज्यांचं फर्स्ट वाचन असेल म्हणजे राम आणि श्याम दोघे मित्र अशा पद्धतीने वाचन असेल तरी खरं सांगायचं. ओके, छान. आता वाचनाच्या काही सवयी आपल्याला जोपासाव्या लागतील. अजूनही तुम्ही काय बरेच विद्यार्थी 2 ह्या मुद्द्यावरती आहेत. तर आपल्याला फ्लुएंटली वाचायचं आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला दररोज एक उतारा वाचायचा आहे. दररोज एक उतारा वहीमध्ये नोट डाऊन करून घ्याल. आता हा उतारा तुम्ही 4-5 ओळींचा असेल, 6-7 ओळींचा असेल, काही असेल. दररोज एक उतारा वाचायचा. इंग्लिश माध्यमातील मुलांनी तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. रीडिंग अ डेली 1 पॅसेज. दररोज एक पॅसेज तुम्हाला रीड करायचा आहे. सेकंड, आता हा पॅसेज वाचायचा आहे. सर्वांनी लिहून घेतलं की दररोज मला एक उतारा वाचायचा आहे. आता हा पॅसेज कुठून भेटेल तुम्हाला? दररोज तुम्ही तर अभ्यासाची पुस्तकं तुमच्याकडे आहेत, ते तर तुम्ही वाचले. तर तुमच्याकडे शक्य झाले तर न्यूजपेपर असतात. घरात वर्तमानपत्र काहींच्या येतात, त्यांनी न्यूजपेपर मधला एक छोटीशी गोष्ट वाचा, छोटीशी बातमी वाचा. ते नाही शक्य झालं तर आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त घरात एखादं तरी पुस्तक असेल. अभ्यासा व्यतिरिक्त ते जरी नाही भेटलं तर तुमच्या शाळेत गोष्टींची खूप सारी पुस्तकं आहेत.
तुमच्या शाळेतून तुम्ही गोष्टीचं एखादं पुस्तक तुम्ही मागवू शकतात. एक पुस्तक तुम्ही आठवड्याभरात जरी हळूहळू वाचलं, दररोज एक उतारा. आता ह्या सवयीने काय होतं सांगतो. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाचन करतात, तेव्हा तुम्हाला नवीन नवीन शब्द सापडतात. त्या नवीन नवीन शब्दातून तुमची शब्दसंपत्ती वाढते. तुमची व्होकॅब्युलरी खूप वाढते, शब्दसंपत्ती वाढते. आता इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. जेव्हा तुमचे पॅसेज रिडिंगचं सेशन होईल, त्यामध्ये तो तुम्हाला हे सांगितलंच जाईल. पण ह्या सवयी तुम्हाला सुद्धा जपायच्या आहेत आणि सगळ्यांनी जोपासायच्या आहेत. ठीक आहे. दररोज एक उतारा वाचायचा आहे, ही पहिली गोष्ट झाली. आता वाचन कसं करणार बघा बरं. वाचन 2 प्रकारे करतात. एक प्रकट वाचन, खूप मोठ्याने बोलतात बघा काही मुलं, मोठ्या मोठ्याने वाचतात. आता तुमच्यामधील काही मुलांनी आता उतारा जेव्हा वाचला तेव्हा खोलीमध्ये आवाज गेला असेल. आणि काही मुलांनी, जसं आता मला वाटतं राघव, तू मोठ्याने बोललास की शांतपणे वाचलास, पहिला की दुसरा? मनातल्या मनात वाचलं की मोठ्याने वाचलं? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. मला फक्त बोटं दाखव, मला तू दिसतोयस. ओके. ओके, मोठ्याने वाचलंस. ओके. आता काही विद्यार्थ्यांनी मोठ्याने वाचलं, तर काही विद्यार्थ्यांनी मनातल्या मनात वाचलं. त्याला मनात वाचायची जी सवय आहे तिला म्हणतात मौन वाचन. आता हा उतारा जेव्हा तुम्ही वाचणार आहात, तेव्हा पहिल्यांदा मोठ्याने वाचा. त्याला म्हणतात प्रकट वाचन. याच्याने 2-3 गोष्टींचा फायदा होतो. आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्यामध्ये आजूबाजूला कोणी ना कोणतरी असतं आणि आपल्या वाचनात जर चूक असेल तर ते सुद्धा आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी मदत करतात. आणि जर मौन वाचन करत राहिलो तर आपली चूक आपल्यालाच लक्षात येणार नाही आणि ती दुसऱ्यांना सुद्धा लक्षात येणार नाही. म्हणून शक्यता प्रकट वाचन करा. यातून 2 गोष्टी अजून वाढतात. एक, आपल्याला मदत होते आपल्या शब्दांना वाचण्यासाठी, आणि दुसरं, आपल्याला आपली जी जीभ आहे तिच्यावरती सुद्धा आपल्याला बोलण्यासाठी तिचा व्यायाम होतो एक प्रकारे, असं समजून घेऊया. तर आपला जिव्हा शुद्धी सुद्धा होते याच्याने. त्यामुळे प्रकट वाचन हा पहिला असेल. जो उतारा तुम्ही वाचणार आहात तो 2 वेळा वाचायचा. किती वेळा वाचायचा? 2 वेळा. फर्स्ट टाइम प्रकट वाचन करणार आहात मोठ्याने, सगळ्या घरातल्या 1-2 जणांना ऐकू जाईल एवढ्याने. पहिल्यांदा पुन्हा रिपीट तोच उतारा, तोच पॅसेज सेकंड टाइम तुम्ही सायलेंटली मनातल्या मनात वाचायचा आहे. कोणालाही तो आवाज गेला नाही पाहिजे. आणि थर्ड थिंग, जी सगळ्यात महत्वाची आहे, की जो उतारा तुम्ही वाचला तो मनात त्याचा, बरं, त्याच्या माहितीबद्दल आपण सारांश शोधूया. किंवा आपण त्याला परिसर अभ्यासामध्ये बघा मुद्दा असतो, आपण काय शिकलो, तसं आपण काय वाचले याचा विचार करणार. आपण काय वाचले. मी थोडा वेळ डोळे बंद करेल. आता हा तुम्ही उतारा वाचला की नाही, राम आणि श्यामचा. हा उतारा मी बाजूला काढला. ठीक आहे. आता विचार करा की आपण थोड्या वेळापूर्वी काय वाचलं होतं. तुम्हाला आठवेल की नाही? 2 मित्र होते, ते नदी किनारी गेले होते. नदी किनारी जाताना त्यांनी त्याच्यामध्ये एका मित्राने, कोण, राम होता का श्याम, आठवायचा प्रयत्न करायचा, की त्याने नदीमध्ये दगड फेकला. आठवायचा प्रयत्न करायचा की मी नक्की काय वाचलं. आपण जो उतारा वाचला आहे, 2दा प्रकट वाचन आणि मौन वाचन केलं आहे, त्याचा आपण मनातल्या मनात एकदा रिव्हिजन करणार आहोत. पण तो उतारा समोर ठेवायचा नाही. ह्या 3 गोष्टी आपण दररोज करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी वहीमध्ये करायची आहे, ह्या सर्व उतार्यात नवीन वाचलेले शब्द, जे नवीन शब्द येतील, ज्यांचा अर्थ तुम्हाला माहिती नाही, ते शब्द वहीत लिहत जायचे. दररोजच्या उतार्यात जे नवीन शब्द येतात, ज्यांचा अर्थ तुम्हाला माहिती नाही, ते सर्व नवीन शब्द वहीत लिहायचे. आणि अशा त्या वहीमध्ये आपण ती एक शब्दांची डिक्शनरी करणार आहोत, शब्द संपत्ती जमा करणार आहोत. ओके कामिनी, राहलकर? यस. हे मुद्दे सर्व लिहून घेतले तुम्ही तुमच्या वहीमध्ये? की दररोज एक उतारा वाचायचा आहे. वाचन करताना 2 पद्धतीने करणार आहोत. एक प्रकट वाचन
एक मौन वाचन. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा की आपण काय वाचले याचे रिव्हिजन करणार. ओके स्वरूप, स्वरूप जरा आवाज येतोय? आवाज येत असेल तर असा हँड करूया. यस, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तरं. आता हे झालं फक्त उतारा वाचन. आता आपण उतारा वाचनावरती आधारित प्रश्न आपण सोडवूया. चला पटापट आपण प्रश्न सोडवूया. साधा सोपा प्रश्न विचारलाय. राम आणि श्याम कोठे फिरायला गेले? शाळेत, नदी किनारी, बाजारात आणि डोंगरावर. चला प्रश्न क्रमांक 1. हँड रेस करू नका, हँड रेस करू नका. एवढ्यांना आपल्याला सोपे प्रश्न आहेत. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. चॅटबॉक्स मध्ये काहींनी उत्तर पण पाठवलेत. ओके, सर्वांनी उत्तर चॅटबॉक्स मध्ये. ऑप्शन बी, नदी किनारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा, एक नवीन शब्द, एक समानार्थी शब्द विचारलाय. यामध्ये आनंदित झाले असा शब्द आहे बघा. दोघेही आनंदित झाले. या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? आता उतार्यामध्ये जो प्रश्न विचारला आहे त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. आनंदित होणे म्हणजे काय? दुःखी होणे. काहींनी दुःखी होणे सुद्धा लिहिलंय. नाराज होणे, प्रसन्न होणे की रागावलेलं होणे? हा, पर्यायामध्ये योग्य उत्तर आहे प्रसन्न होणे. चला तिसरा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा. या उतार्यात किती व्यक्तींमध्ये संवाद आहे? या उतार्यामध्ये किती व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतायत? एक व्यक्ती आहे, दोन व्यक्ती आहेत, तीन व्यक्ती आहे की चार? यस, यस, बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2 उत्तर दिले. आणि शेवटचा एक प्रश्न विचारतोय. ह्या उतार्यात नदी किनारी स्वच्छता करणे या वाक्यातून काय समजते? नदीचे महत्व समजते, स्वच्छतेचे महत्व समजते, मैत्रीचे महत्व समजते की खेळाचे महत्व समजते? बघा, हा जरा शेवटचा प्रश्न. खूप विचार करून याचं उत्तर द्या. त्यांनी नदी किनारी स्वच्छता केली असं एक वाक्य आहे. तर त्या वाक्यातून आपल्याला काय समजतंय? नदीचं महत्व समजतंय का स्वच्छतेचं महत्व समजतंय? हे दोघेही उत्तर आपल्याला खूप जवळचे वाटतायत. आता ह्या अशा प्रसंगी उत्तर शोधताना काय तुम्ही अंदाज घेणार? अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा नवोदय किंवा शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला जातो तर त्यावेळेस गोंधळ होतो. पॅसेज रिडिंग मध्ये ज्या वेळेस असे कन्फ्युजन करणारे क्वेश्चन्स असतात त्यावेळेस एक सिंपल पॉइंट लक्षात ठेवायचा की संपूर्ण उतारा कशावर आधारित आहे? नदीवरती. आणि नदीची आपल्याला नदी किनाऱ्या जी स्वच्छता महत्वाची आहे तर या संपूर्ण उतार्यात नदीचं महत्व दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल नदीचं महत्व. चला आता प्रश्न सोडवताना आपण पहिल्यांदा बघितलं की उतारा वाचन करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. आता प्रश्न सोडवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? आपल्याला सवयी तर लावायचं आहे. आज आपला पहिला तास आहे उतारा वाचनावरती आणि त्यावरती आपण डायरेक्ट उतार्यावरती प्रश्न घेतोय पण सोपे सोपे घेतोय. आपल्याला वर्षभर उतारा वाचनाची सवय लावायची आहे. वाचन आपलं जेव्हा जेवढं वाढेल तेवढी शब्दसंपत्ती वाढेल. आता आपल्याला प्रश्न सोडविताना उतारा संदर्भात कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत? तर सर्वात आधी आपण उतारा एकदा वाचायचा आहे. त्यानंतर उतारा वाचल्यानंतर प्रश्न वाचून त्याचे पर्याय समजून घ्यायचे आहेत. प्रश्नासोबत पर्याय सुद्धा महत्वाचे आहेत. जर आपण फक्त प्रश्न वाचला आणि उतार्यामध्ये माहिती शोधायला गेलो तर आपला बराचसा वेळ जातो. प्रश्नासंदर्भातच आपण पर्याय सुद्धा आपल्याला वाचणं आवश्यक आहे.
थर्ड, बऱ्याचदा आपल्याला शब्द संपत्तीवरती वोकॅब्युलरीवरती प्रश्न विचारतात. एक प्रश्न आपल्याला शब्द संपत्तीवरती विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, नवीन शब्द संपत्ती, आवश्यक आहे. उतारा वाचनावरती आपले वर्षभरात साधारणतः 4 तास होतील. किती तास होतील? 4. आपण स्टेप बाय स्टेप उतारा वाचनामधील काठिण्य पातळी वाढत जाऊ किंवा डिफिकल्टीज वाढत जाऊ लेवल. आज आपण एकदम नॉर्मल लेवलला, बेसिक लेवलला उतारा वाचन करताना काय गोष्टी करायच्या आहेत, काय सवयी लावायच्या आहेत, या संदर्भात आपण उतारा वाचनाकडे पाहतोय. समजतंय? तर आता शब्द संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज एक उतारा वाचन नक्की करणार आहात. ठीक आहे? तुम्हाला पुन्हा एकदा, चला वाचनाचा स्पीड आपण वाढवूया. ठीक आहे? मी तुमच्यासोबत एक टाइमरचा गेम खेळतो. ठीक आहे? तुम्हाला स्क्रीनवरती एक उतारा वाचायला देईल. प्रत्येक जण वाचन झाल्यानंतर मला सी म्हणून मेसेज पाठवणार. ठीक आहे? बघूया कोणाचा उतारा पटकन वाचला जातो. चला, तुमचा वेळ सुरू होतोय. संपूर्ण उतारा वाचल्यानंतरच मेसेज करा. एवढ्या फास्ट माझाही उतारा वाचन होणार नाही. काही मुलं मला पाठवतायत एवढ्या फास्ट. 15 सेकंदात उतारा वाचन करणे खूप तुम्ही फास्ट वाचतायत. छान, चांगली गोष्ट आहे. तुम्ही एवढ्या फास्ट मला रिप्लाय देतायत. पण 30 सेकंदात, 20 सेकंदात हा उतारा तुम्ही वाचला. आता ह्या उतार्यामध्ये वाचताना एक नेहमी सवय लावा की मला ह्या उतार्यामध्ये काय माहिती दिली आहे. पृथ्वीवर पाणी हे जीवन आहे. तर हा उतारा पाण्याच्या संदर्भात आहे आणि मानवाच्या जीवनासंदर्भात आहे. पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी आणि इतर कामांसाठी वापरले जाते. आता पाण्याची कमतरता झाली तर कशावर परिणाम होणार आहे? जीवनावर. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पाण्याचा योग्य वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे, पाण्याची नासाडी करणे. आता हा उतारा वाचला. चला, याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पाण्याचं महत्व दिलंय, त्या पाणी कुठे वापरलं जातं ते दिलंय, त्याचा जीवनावर परिणाम दिलाय, पाणी वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे दिलंय. तुम्हाला आठवत आहे का बघा बरं. आता उतारा जो तुम्ही वाचला, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या 3 गोष्टी रिमेमराईज करूया आपण. फर्स्ट काय होता? मी प्रश्न विचारतो, उतारा कशावर होता? आठवतोय? त्याची त्याचं कशाचं महत्व त्याच्यामध्ये दिलेलं होतं? पाणी कशासाठी वापरले जाते हे आठवतंय? आणि थर्ड, पाणी वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आठवतंय का? ह्या 3 गोष्टी आपल्याला आठवल्या पाहिजेत उतारा वाचून झाल्यानंतर. चला, आता याच्यावरती आपण प्रश्न सोडूया. आता प्रश्न वाचताना प्रश्नाचे पर्याय सुद्धा वाचत चला. पृथ्वीवर जीवन कशामुळे आहे? हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन. बघा, पटकन उत्तर सापडलं की हे पाण्यावरती आहे. कारण माझा उताराच कशावर होता? हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमीन यापैकी पाण्यावर होता. हे मला कधी लक्षात आलं? फक्त जर मी वाचन करत राहिलो असतो तर मला ह्या गोष्टी नाही सांगता आल्या असत्या. पण मला हळूहळू सवय लागते की मी जे वाचतोय त्याच्या संदर्भात विचार करण्याची माझी प्रक्रिया वाढते. तर याचं उत्तर आहे पाणी. पुढचा प्रश्न, पाण्याचा उपयोग कशासाठी होतो? पर्याय वाचा. जर मला वाटतं की एखाद्याने पर्याय ए दिला, पर्याय बी दिला, पर्याय सी दिला तर रॉंग आन्सर येईल. नीट वाचा.
याच्यामध्ये आपण जो दुसरा टॉपिक दुसरा पॉइंट बघितला होता की प्रश्नासोबत पर्याय सुद्धा खूप महत्वाचे आहेत. यस. यस. करेक्ट. याच्यामध्ये पहिला पर्याय सुद्धा योग्य आहे, दुसरा पर्याय सुद्धा योग्य आहे, तिसरा पर्याय सुद्धा योग्य आहे. पण हे तिन्ही पर्याय अर्धवट आहेत. जो चौथा पर्याय आहे की वरील सर्व गोष्टींसाठी पाण्याचा उपयोग होतो, हा पर्याय बरोबर आहे. चला, आता एक शब्द दिलाय बघा, कमतरता. जर तुमची शब्दसंपत्ती हे बघा, पाण्याची कमतरता झाल्यास जीवनावर मोठा परिणाम होतो. आता याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? जर तुम्हाला कमतरता हा शब्द माहिती असेल तर त्याचा विरुद्धार्थी शब्द समजेल तुम्हाला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी कमतरता हा शब्द नवीन असेल. कमतरता म्हणजे कमी पडणे किंवा कमी असणे. तर त्याचा विरुद्ध शब्द भरपूर असणे. आता भरपूर असणे किंवा खूप असणे याला समानार्थी शब्द याच्या 4 पर्यायांमधून शोधायचा आहे. बघा, ह्या एका प्रश्नामध्ये मला कितीतरी शब्दांचा अर्थ सापडतोय. पहिल्यांदा म्हणजे कमतरता, याचे समानार्थी शब्द जर शोधले यामध्ये दिलेत बघा. तुटवडा, कमतरता म्हणजे तुटवडा भासणे, अभाव असणे, अपुरे असणे, कमी पडणे, हे याचे समानार्थी शब्द आहेत. कमी पडणे. आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता. आता विपुलताचा समानार्थी शब्द काय असू शकतो? भरपूर असणे, अधिक असणे, जास्त असणे. एका प्रश्नामध्ये आपल्याला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांची सुद्धा सवय लागते. आता एक शेवटचा प्रश्न, ह्या सर्व उतार्याचा अर्थ काय आहे? का पाणी वाचवणं आपल्यासाठी का गरजेचं आहे? बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संपूर्ण पाठावरती संपूर्ण उतार्यात कुठेच मिळणार नाही. पण आपल्याला जेव्हा संपूर्ण उतारा वाचला जाईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पाणी वाचवणं खरंच का गरजेचं आहे. फक्त शेतीसाठी गरजेचं आहे, जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी गरजेचं आहे, फक्त उद्योगासाठी गरजेचं आहे, की मनोरंजनासाठी गरजेचं आहे? तर अधिक महत्वाचं काय आहे? आपलं जीवन सुरक्षित राहण्यासाठी, आपलं म्हणजे पृथ्वीवरील संपूर्ण प्राणीसृष्टीचं जीवन सुरक्षित राहण्यासाठी पाणी वाचवणे गरजेचं आहे. जर आपलं सर्व पृथ्वीसृष्टीवरील प्राणी जीवनच नसेल तर शेती, उद्योग, मनोरंजन आपल्यासाठी काही महत्वाचे नाही. ठीक आहे, पुढे आणखी एक उतारा मी आहे आपल्याकडे, पण आपण आता सध्या ह्या 2 गोष्टींवरतीच थांबूया, 2 उतार्यांवरती. आज आपण काय काय शिकतोय समजून घेऊया. पुन्हा एकदा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. आज आपण उतारा वाचन हा घटक बघितला. यामध्ये दररोज उतारा वाचन करायची सवय लावणार आहोत, दररोज. ठीक आहे. त्याच्यामध्ये वाचन कशा पद्धतीने करणार आहात? पॅसेज रिडिंग. आता इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या कॉमन सूचना काय की आपण दररोज एक पॅसेज रीड करणार आहोत. पॅसेज रीड करताना एक फर्स्ट टाइम लाऊडली करणार आहोत प्रकट वाचन. सेकंड टाइम तो सायलेंटली आपण मनातल्या मनात म्हणणार आहोत. थर्ड थर्ड पॉइंट काय आहे आपल्यासाठी की मी तो उतारा, तो पॅसेज बाजूला ठेवेल आणि त्या उतार्यामध्ये मी काय वाचलं याचा विचार करेन. आणि फोर्थ पॉइंट, त्या पॅसेजमध्ये किंवा त्या उतार्यात मला जे नवीन शब्द पाहायला मिळतील ते सर्व नवीन शब्द मी एका माझ्या वहीत लिहिणार आहे. आज जे जे गोष्टी तुम्ही शिकलात ते वहीमध्ये लिहिणार आहात आणि मला त्याचा फोटो पाठवायचा आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांकडून आजच्या ह्या तासाचा फोटो मी मागवणार आहे.
मला बघूया किती विद्यार्थी ह्या गोष्टी पाठवतात. ह्या 4 गोष्टी समजल्यात. त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी की आपण प्रश्न सोडवताना कशा पद्धतीने प्रश्न सोडवणार. पहिल्यांदा उतारा वाचायचा आहे. 1 मिनिटासाठी आपण त्याचा विचार करूया की त्या उतार्यात काय होतं. सेकंड थिंग, प्रश्न आणि पर्याय या दोन्ही गोष्टी वाचायच्या आहेत. तुम्ही युट्यूबवर गेलात आणि उतारा वाचनासंदर्भात व्हिडिओ मागितलेत तर तुम्हाला ते काय सांगतात माहिती आहे का. मी बरेच व्हिडिओ पाहिलेत युट्यूबवरती. त्या व्हिडिओमध्ये असं सांगतात की पहिले प्रश्न वाचा, पहिले पर्याय वाचा आणि मग उतारा वाचायला सुरुवात करा. ह्या गोष्टी आपण भविष्यात करणार आहोत. आता सध्या आपले वाचनाचा स्पीड आपल्याला वाढवायचा आहे. त्या दृष्टीने आपण पहिल्यांदा उतारा वाचायचा आहे, त्यानंतर प्रश्न वाचायचा आहे आणि मग पर्याय वाचायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उतार्यामध्ये उत्तर शोधायचं आहे. ह्या प्रश्न सोडवताना जी नवीन शब्द संपत्तीची आपल्याला गरज आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, नवीन शब्द संपत्ती, हे कुठून भेटेल तुम्हाला. आज संध्याकाळी किंवा उद्या वडिलांना सांगा, मम्मीला सांगा की मला एक मस्तपैकी पुस्तक घेऊन द्या आणि त्याच्यामध्ये मला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार अशी मला त्याची यादी पाहिजे. असं काहीही करायचं नाही. असं काही कोणाकडे समानार्थी शब्दांची यादी मागू नका, विरुद्धार्थी शब्दांची यादी मागू नका, म्हणी, वाक्प्रचार काही मागू नका. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये असतात. तुम्ही जेव्हा तुमचं पाठ्यपुस्तक आहे, मराठीचं भाषेचं पुस्तक आहे, त्या प्रत्येक धड्याच्या पाठीमागे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यांचा अर्थ, वाक्प्रचार, म्हणी यांचा अर्थ असतो. तो तुम्ही लिहून काढा. तसेच दररोज जे तुम्ही नवीन शब्द शोधणार आहात, तुमच्या घरच्यांना विचारा. तुम्ही, मला वाटतं तर मला टेक्स्ट मेसेज करा. यापुढे आपण एक चॅटिंग करूया. तुम्हाला काही अडचण आली की सर मला हा एक नवीन शब्द सापडला पण मला त्याचा अर्थ मला समजत नाहीये, तर मी त्याचा समानार्थी शब्द पाठवू शकतो. त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या घरच्यांना ते समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द शोधू शकतात. आता समानार्थी शब्द तुम्ही सुद्धा स्वतः शोधू शकतात. आजचा अभ्यास तुम्हाला समानार्थी शब्दांवरती देतो. शरीराचे जेवढे अवयव आहेत त्याला काही समानार्थी शब्द आहेत. सुरुवात करूया डोळ्यांपासून. डोळ्यांना समानार्थी शब्द काय सांगा बरं. नयन, नेत्र, लोचन. बघा 3 समानार्थी शब्द सापडलेत मला. यस. आजचा एक साधा सोपा होमवर्क देतो तुम्हाला. साधा सोपा होमवर्क देतो. काय की तुमच्या शरीरात जेवढे अवयव आहेत त्यांचे समानार्थी शब्द शोधायचे. ठीक आहे. आता मी याचं सांगितलं. नाकावरती सुद्धा समानार्थी शब्द आहेत, कानाला सुद्धा समानार्थी शब्द आहेत, हाताला सांगा बरं काय काय शब्द आहेत. बाहू, भुजा, हस्त, हात. पायाला समानार्थी शब्द आहेत, ओठाला सुद्धा समानार्थी शब्द आहेत. ओके, श्रुतीने सांगितले बघा. चक्षु, अक्षु. शाबास. ओठासाठी समानार्थी शब्द मला कोण सांगतं सांगा. चला मी सगळ्यांचे लोअर हँड करतो. ज्याला उत्तर येत असेल त्याने यस. श्रुती माळीने सांगितले उदर. पोटाला सुद्धा समानार्थी शब्द आहे उदर. मानेला सुद्धा समानार्थी शब्द आहेत, खांद्याला समानार्थी शब्द आहेत. भरपूर आपल्या शरीरावरती जेवढे अवयव आहेत, केसाला सुद्धा समानार्थी शब्द आहे, कपाळाला सुद्धा समानार्थी शब्द आहे, गालाला सुद्धा समानार्थी शब्द आहेत. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक मराठी शब्दासाठी सुद्धा प्रत्येक अवयवासाठी 2-2, 3-3 शब्द अर्थाचे शब्द आहेत. पाण्यासाठी समानार्थी शब्द कोण कोण सांगेल. पाण्यासाठी चला मी तुमच्यासाठी एक कॉम्पिटिशन लावतो. चला आता तुमच्या सगळ्यांसोबत. मी गॅलरी मोड लावलेला आहे. मला सगळ्यांचं हँडरेस कोणीच करू नका. वही घ्या. पाण्यासाठी समानार्थी शब्दांची यादी बनवा. किती सापडतात बघूया. ज्याला 5 समानार्थी शब्द सापडलेत त्याने फक्त असा हात वरती करायचा. मी त्याचा 5 समानार्थी शब्द पाण्यासाठी लिहा. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द आठवा. 5 पाहिजेत किमान. किती? 5. पाणी ह्या शब्दाला 5 समानार्थी शब्द सांगा. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो. पाणी या शब्दासाठी 5 पेक्षा अधिक समानार्थी शब्द असल्यास सुचवा.
ओके, तन्मय, तन्मयने तुला सापडले तन्मय? ओके, मला सांग. तू अनम्यूट कर. सगळ्यात आधी तन्मयचा ॲड्रेस आलाय स्क्रीनवरती. अनम्यूट ऑप्शन येतोय. हे बघा तन्मय, स्क्रीनवर मी अनम्यूट ऑप्शन पाठवलं बघ. थांब 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 थांब, मी स्क्रीनवर अनम्यूट ऑप्शन पाठवतो बघा. आला? ठीक आहे. सॉरी तन्मय, तुझा फर्स्ट हे होता परंतु हे होत नाही. चलो, कोण सांगताय? मी काही विद्यार्थ्यांना ज्यांचा हात वरती आहे त्यांना हँड्रेडच. ओके, तन्वी, तन्वी माईक ऑन कर. जीवन, हा, जळ, जल, हा, जळ, हा, पाणी, पाणी. 3 झालेत. 5 पाहिजेत. 5 असतील तर हँड रेज करा. स्नेहल, तुझ्या माईक अनम्यूटचा ऑप्शन देतोय. नीर, नीर. सर, हा, सांग स्नेहल, पटापट फास्ट सांग. नीर, तोय, जल, उदक, अंबूर. ओके, छान, खूप छान. 5 शब्द बघा आपण शोधतोय, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. हा, म्हणजे मी आता काही गुगलवरती टाकलं, मला सापडले बघा. जल, नीर, तोय, अमृत, सरिता, जीवन, वारी, आप, जीवन, सलील, पय असे शब्द आहेत. ही एकाच शब्दाला असे 10 पेक्षा जास्त समानार्थी शब्द आहेत. तर आपण स्वतः अशा शब्दांची यादी बनवूया. चालेल? आजचा होमवर्क साधा सोपा. पहिलं, आजच्या अभ्यासाला, आजच्या तासात ज्या गोष्टी शिकलात त्याचा मला फोटो पाठवणार. हा फर्स्ट होमवर्क. सेकंड, तुम्ही शरीराचे अवयव लिहून घ्या. हात, कान, नाक, जीभ. जिभेला सुद्धा समानार्थी शब्द आहेत. दात, दाताला आपण दंत सुद्धा म्हणतो. जेवढे शरीराचे अवयव आहेत ते लिहून घ्या आणि त्यांचे समानार्थी शब्द मला लिहून पाठवाल. ओके. नंतर आता राहिलाय म्हणींचा. त्याच्याशी संबंधित अजून एक प्रकार आहे, म्हणी किंवा वाक्प्रचार. आपल्या शरीराशी संबंधित काही म्हणी आहेत आणि वाक्प्रचार आहेत. म्हणजे डोळा लागणे, डोळ्याशी संदर्भात बघा. डोळा लागणे म्हणजे काय? झोपी जाणे किंवा अशीच कंटाळा आला तरी आपला डोळा लागतो. ठीक आहे. नंतर हात दाखवणे. हात दाखवणे म्हणजे काय रे? कोणाला रागवणे. तर अशा अवयवांशी संदर्भात काही शब्द समूह असेल, वाक्प्रचार असेल तर त्यांची यादी तुम्ही मला कराल. ओके. जीभ म्हणजे रसना. तर आज आपण हा अभ्यास करणार आहोत. बरेचसे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खूप टफ टॉपिक आहे. अर्चित, तू इंग्लिश मिडियमचा आहेस, ओके नाही? पण तरी सुद्धा तुला ह्या गोष्टी करायच्या आहेत. का सांगतो? तुला भविष्यात स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, युपीएससी, कलेक्टर, आय एस व्हायचंय. त्यावेळेस तुला एमपीएससी जर करत असेल तर त्यावेळेस काही परीक्षांमध्ये मराठी हा विषय कंपल्सरी असतो आणि ज्यामध्ये उतारा वाचन, त्यावरील प्रश्न, त्यावरील शब्द संपत्ती, त्यावरील ह्या गोष्टींवरती प्रश्न असतात. मग मला सांग, आत्ता जर चांगल्या सवयी लावल्या तर भविष्यात त्या तुला कामाच्या आहेत. त्यासोबतच तू मंथनची परीक्षा देशील, त्या मंथनच्या परीक्षेत तुला शब्द संपत्तीवर प्रश्न असतात. आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे व्याकरणाच्या गोष्टी शिकायच्या आहेत. प्रश्नचिन्हांच्या बाबतीत काही गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे चिन्हांच्या बाबतीत काही आपल्याला तास घ्यायचा आहे. तर आपण हे सगळे सेशन्स कंप्लीट करणार आहोत. पण त्यासोबत आजपासून आपण उतारा वाचनाची ही सवय लावूया.